रे कॉलेजला चाललं काय? अहो डबा पाण्याची बाटली पण दिली. हे काय हो? अहो चप्पल किती तुटली तुमची. अगं झाली आता ती जुनी, काय करते त्याला? अहो जुनी कशाची, पारच तुकडे पडायला लागलेत की त्याचं. तुम्ही ना स्वतःकडे लक्षच देत नाही बाई. आता घेईल नवी चप्पल, पण तुला माहिती आहे ना मी 2 दिवस कामाला गेलो एक ठिकाणी आणि अजून 2 दिवसांनी त्याचे पैसे येतील. ते आलं की आणतो चप्पल मला. अहो पण 2 दिवस कुठं, काट्या कुट्याचं कसं आहे माहिती ना, पायात काटा घुसला तर उगाच कुरूप बिरूप व्हायचं. तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही काय बरं, स्वतःची काळजी नाही करता येत होय तुम्हाला. आणि पावसा पाण्याचे दिवस आहे तुम्हाला माहिती आहे. इचू काट्याचं जरा स्वतःचं लक्ष तरी द्यायचं ना. अगं बाकीच्या गोष्टी ठीक आहे, चपलांकडे कोणी एवढं लक्ष देते? आणि चपला वाचून काय माणूस मरत नाही, काही होत नाही. अहो हे झालं दुसरं, पण चांगल्या माणसांमध्ये जाताय. माणसा कोणसाठी बरं वाटतं का सांगा बरं तुम्ही. काय माहिती आहे का, ज्याच्या अंगावर जबाबदारी असते का त्याला या गोष्टींकडे नाही लक्ष देता येत. तू नको लय विचार करू. अहो पण बघा ना. बरं चले बारक्या, जाऊ का मी? ते मला पैसे लागत आहेत दादा. का रे? ते कॉलेजची ट्रिप आहे ना, मला पोरांसंग जाऊन यावं. हा म्हणजे ते शिकायची ट्रिप असते ती तसलं. हा ते म्हणलं होतं बरं का सर मला, यांना आहे ना ते काय ते तसली शैक्षणिक. मग भाऊजी ट्रिप आता ते कॉलेजला गेल्यावर कळलं, जवळ आसपास असून कुठं. चालतंय येतो मी. मी जाऊ का? हा जा, तू पण जा. येतो हे बघ, असं शिकायला कशाला बी पोरांना पैसे लागतात, त्याला नाही म्हणून जमन का मला? अहो पण भाऊजींचं एवढं, तुम्ही स्वतःकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे ना. आणतो बाई, 2 दिवसांनी आणतो मला चपला. हा बरं जा. तू तर आहे ना आता दांडकच घेऊन माझ्या मागे उभी राहा. अहो असं काही नाही, जा लवकर या. हा हा. काय रे? काय नाही, तू शाळेत ट्रिपला जाणार होता ना कॉलेजला? ते नाही गेलो. का नाही गेला? सकाळी तर पैसे नेलते ना माझ्याकडनं, कुठे गेले पैसे? दे बरं. पैसे नाहीत दादा. खोटं बोलायला लागला का? नाही, खोटं बोलायला लागला तू? खरंच नाहीत माझ्याकडे पैसे. पैसे चोरायला लागला का आता? नाही, ते कॅन्सल झालं. बोलू नको अजिबात. ह्याच्यासाठी तुला कॉलेजला पाठवतोय का मी? हा भावाला खोटं बोलायला लागला तू? अरे पैसे पाहिजे होते तर मला सांगायचं ना. ट्रिपच्या नावाखाली खोटं पैसे घेतोय. नाही, ते कॅन्सल झाले म्हणून गेलो. हे काय काय जोडीदारांच्या नादाला लागला काय? का दारू बिरू प्यायला लागला? नाही दादा. तुझ्यासाठी चप्पल आणली. सकाळी वहिनी एवढ्या बोलल्या, म्हणलं ट्रिपचं काय मी आज न उद्या जाईन, पण तुझ्या पायाला काय झालं तर तू आमच्याकडे एवढं लक्ष देतो दादा, म्हणून म्हणलं मी ट्रिपला कॅन्सल केलं. अरे पण हेच दिवस आहे तुझं फिरायचं. काय नाही दादा, फिरणं होईल. तुला खडं टोचलेलं नाही बघवणार रे. एवढी काळजी करतोय माझी? हा तुझी नाही तू कोणच करू. आई बाबा गेल्यापासून तूच सांभाळतो ना मला. किती लक्ष दिलं, लांब पोरासारखं सांभाळतो. ट्रिपचं काय आज न उद्या करीन, आणि शिकून मोठं झाल्यावर तर मग तर ट्रिपा करू. मोठं व्हायची काय गरज नाही बघ, मोठा झालाय तू. अरे बारक्या भावासाठी मोठा भाऊ करतोच, त्याचं कर्तव्य आहे ते, पण त्याची जाणीव ठेवणारा बी तेवढाच मोठा म्हणायला लागत. आज अख्खा भावाचं उपकार फेडलं बघ तू. कसले उपकार दादा, तू एवढं करतो ना आमच्यासाठी. उपकार नाही. पण जाऊ दे, चल रडू नको. मी पुढच्या बारीला जाईन ट्रिपला. आणि चुकलं बरं का माझं? नाही, कसलं चुकलं नाही, बरोबर आहे, काही चुकीचं वागलं नाही तू. काय बघतोय तू आजकाल पोरं एवढी बिघडलेत, त्याच्यामुळे लक्ष ठेवतो मी तुझ्या. नाही दादा, मला जाणीव परिस्थितीच्या आपल्या. मी नाही बिघडणार, वाया नाही जाणार. ज्याला भावाची जाणीव असते का त्यालाच अख्ख्या परिस्थितीची घरादाराची जाणीव असते बघ. लय मोठा होशील तू मोठा झाले. तुमचाच आशीर्वाद. बरं चल जा घरी, तू मी आलो राहणार ना. पहिली ती चप्पल घाल माझ्यासोबत. हे घे बाबा, दिली सोडून चप्पली. हा बस का? येतो, हे घेऊन जातो. हा हा येतो दादा. हा
काय हा अहो काय घोर नाही काय तुमचं जगा चाकरीत केवढं नाही घोरत आहे गोराचं मग तू काय भुके जा ना तिकडे कांडाच बोळ घाल. काय किरकिर रातचं झोपून देत नाही दिवसा झोपून देत नाही. देवा परमेश्वरा दिवसभर झोपते रातभर झोपते कुठं जाते काय माहिती दमायला. काय राक्षस का काय यो वाघा काय अहो काय केवढे घोरत आहे माणूस एखादं डचकून मरण की. आता मग काय काय नाकात काय सिमेंट ठोचते का माझ्या. तसंच सांग झाले आता काय बाई अगं नवरा सुखाने झोपलेला बघवत नाही का तुला. ए बाधाडे आणि रातभर कुठं जाता खेळायचं तर काय कुठं. तुला काय करायचं रातभर मी रानात जातो बांधायचं काम असतंय मला. हा दिवसभर पसरत बसा घोरू नका उठा. आईला आता माणसाने घोरणं काय चुकीचं आहे का. अरे नैसर्गिक आहे ते घोरणं झालं पादणं झालं. काय करावं आईला ये ना इथे का आईला कापूस उशीच आहे काय कसला का असं ते मुर्दे घोरणं बंद झाल्याशिवाय ही काय झोपून द्यायची नाही आपल्याला. तुझ्या आईचं आता मारायचं बंद. अरे अरे काय झालं तुला. अरे काय झालं असं कसं सोडून गेलं. अरे तागड्या वर करून गेला. अरे काय रे खाली घे झालं. अरे कशाला मला घाबरतो. अरे उठ झालं रे तुला. वहिनी तुम्हाला काय माहिती आहे का. वहिनी कुठे गेला रे. वहिनीला मी आवडते. बघा नाही याला काय झालंय. बघा वहिनी काय झालं मला. आता गोरत होता आता गोरत होते आता काय भारताने वर निघून गेला. मला म्हटलं तर संध्याकाळी पार्टी देतो ते मी गेला माझा भाव. मला तर म्हणले तुला सोनं करतो. आता कोणाच्या नावाचं सोनं घालू मी. आपण असं काय केलं. बघ माझा गेला बायको खूप पुसलं. एक काम करा पावडे रावलेला सगळ्याला सांगू आयच्याच तोंडाने सांगा. दोघांना नाही उचलणार त्यो. झालं काय ग. आता गोरत होते भाऊजी. मी म्हणलं झोपू नका दुपारचं सकाळचं असं झोपावं नाही माणसानी. मला म्हणले राहू दे मी झोपत. तुमच्या टोमने पैसे गेला असेल माझ्या मित्र. काय केलं वहिनी तुम्ही. कणकून मटण आणलंय माझ्या नवऱ्याने असं कस काय जायला. अगं बाया जगात कुठं तोंड दाखवा जागा नाही ठेवली या माणसाने. मला आता पोरांचं कसं व्हायचं. आता ते करणार काय एवढं तुम्ही. आता बघा लवकर पोचू त्याला. मला रडू तरी द्या माझ्या नवरा मेला. मला रडू द्या बाबा उठकी रे बाबा. ए वागाडे अगं झोपून देते का नाही मला. हे काय असं माकडावर तोंड करून आलं इथं. अरे ही काय अरे काही ए अरे गप. अरे गप्पा काय झालं. अरे झालं काय पण एवढं का तोंड वाचलं जाशील. तुम्ही मेले होते ना. कोण म्हणलं. आम्ही काय समजायचं. अरे ऐकून घ्या तुम्ही.
लय घोरत होतो, ही सारखी तक करती, गोरताय गोरताय म्हणून मी नाकात कापूस घालून झोपलो होतो. असं होतं बे? हा आम्ही म्हणलं गेला बिना देवाला पावला. मी गेलो आईला उठ इथून, पळ, पळ. मी तर त्याला म्हणलं अरे नाही झोपला असेल तू पुढे ऐकतोय मोठे मोठ्याने वहिनीला आवाज दिला. अरे बाबा खरंच वाटलं मेलाच तुम्हाला. नका एवढं माझ्या नवऱ्याला मारायचं. उठून चल, जा त्या घरी. संध्याकाळचं आपलं आहे. तुझा आवाज ऐकून तर आला. तुला तर काय नाही कधी दुसऱ्याच्या घरात झाकायला पाहिजे. निघे तू चल. चल चल जाऊया. उठ तू. नुसतं दुसऱ्याच्या घरात झाकायचं. जाऊ का? 10 रुपयाला बिनली नीट मिळाली. कशाला ए, निघितून. येतो. भाऊजी नाकात कापूस नका घालू. पळे, वाकड्यात वांडायची. काय अगं ह्यांना माहिती ना, तुला तर माहिती होतं ना, अख्खं गाव गोळा केलं का तू पण? हा नाही नाही, पोचव मला एकदाच. अगं वटकावणे, हिथून पुढे माझ्या घोरण्यावरनं काय बोलायचं नाही. घोरण पत्रा उडून गेला तरी चालेल, पण ना परत असलं काय कुठं केला ना, बघ तू केवढ्यात गेला असता आता. हा नाकात काय कापूस टाकला. अगं आज घोरायला लागलोय म्हणून नाकात कापूस टाकला, उद्या सिमेंट भरशील मरण ना मी. मीच टाकलं होतं नाही का? हा झोपायच्या आधी या तुझ्या तकतकीला वैतागून. काय म्हणते याला सिमेंट भरून बघायचं का? अगल्या जाती का तू आता? नको नको केलं यांनी. पाहिजे तशीच. संध्याकाळचा टाइम झालाय ना, माणूस पसरलाय. नुसतंच कानायचं, दुसरं काही येत नाही. हा झोप. ओ मला जाऊ दे. ऐश्वर्या नाही काजराव. ऐश्वर्या अहो काजल. काय करू ती? झाडू मारते. अयो टकली झाली काय तू? अहो मला केस आहेत की. अच्छा म्हणजे दुसरेच कोणतरी आहे वय? पिल्लू कशाच? माझं कोबडीचं पिल्लू. तुमचं? बरं मी काय म्हणते, मी कुठे राहते? माझ्या मनात राहते. कशी दिसते मी? माझ्या बायको सारखी भावात दिसते. बायको सारखं दिसत? मेल्या मूर्त्या तुझं वाटलं होईल. कोण आणली काय नाही ह्या उदासीन? फाटन अयो कुठं ती माझी बाधडी बायको कुठं तू? भदडी पप्पी भदडी बायको पप्पी काय? कोण आहे ऐश्वर्या? कोण आहे? तेच विचारते मी, कोण आहे ऐश्वर्या? तेच मी सांगतोय कोण आहे. मला खरं खरं सांगा, उगाच माझं डोकं नका फिरू. काय चाललंय? मी भदडी आहे का? कोण म्हणलो? कोण कोण? म्हणजे आता मी कधी म्हणलोय? अरे गप झोपलं होतं मी. इथं काय तुझं काय डोकं फिरलं काय? खोटं बोल नका. झोपेत माणूस सगळं खरं बोलतो, मला चांगलं माहिती. दारूच्या नशेत आणि झोपेत माणूस कधीच खोटं बोलत नाही. खरं खरं सांग, कोण आहे ही ऐश्वर्या? माझ्या बायको सारखी दिसत नाही आणि उमा उमा अयो एवढी चांगली स्वप्न कधी नाही पडली मला सांगतो तू.
अगं स्वप्नात मी माझ्या बोकांनी खोर दाडकं टिकाव का मेला फावडा असते. खोटं नका बोलू तुम्ही. अहो या उशीचं काय हाल केलं बघा तुम्ही तिला धरून धरून. आता उशिरा धरली तर त्याला काय झालं? अहो हिला समजत होता तुम्ही ऐश्वर्या. हो, शी 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 शी. लाज वाटते मला तुमची. ओ किळस यायला लागली. हो हिचं पप्पी घेतली तुम्ही. अगं मग स्वप्नात झालं असेल. चांगलं एखादं स्वप्न पडतं माणसाला. चांगलं हा म्हणजे मी वाईट आहे का? असं नाही म्हणलंय का मी. माझं कधी नाही सापण पडलं हो तुम्हाला. तुझं होय. आता तू रोजच समोर दिसते, तुझं काय सापान पडते? जे दूर वसे ते स्वप्नी वसे असं ते तर म्हणतात. म्हणते मी. कुठे आहे ते दूर सांगा मला जरा. अगं तसलं काही नाही बर का. काय माहित? गाडी नका लावू. खरं काय ते लवकर सांगा. आता ऐश्वर्या तर सगळ्यांनाच आवडती. हिरोईन आहे एवढी मोठी. हिरोईन हिरोईन हा अहो ती हिरोईन आहे. तुमची बायको काय हिरोईन पेक्षा कमी आहे का? मला माहिती तुमचं बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे. अगं तुझी शपथ तसं काय नाहीये. खोटं बोलू नका. अहो शिला. अगं आता ते स्वप्नात काही येतं मग माणूस काय ते काय खरं. तू बघितलं कशाला? मला माहितीये स्वप्न जे पडतात ना तर माणूस नाही का जे खरं खरं करतो ना त्याच्यामुळे स्वप्न पडतात. अहो मी कधी तुमच्या स्वप्नात आले का एकदा तरी? अगं तू कशाला स्वप्नात यायला पाहिजे? हा काय करते स्वप्नात? गाळा दाबते का माझा? मग तुम्ही असं कसं काय म्हणले की माझी बायको शी जाडी? जाडी नाही भादाडी भादाडी. बरं तिकडं. बघा तिलाच घेऊन. चालले मी. कसं गाठी मला ते काहीच कळत नाही याच्यातले वायरी बिरी कसं करावं हे. करावं तर लागल ना. काय करणार आता बघा. का मी एकटा थोडी करणार आहे त्याचं बी काम नाही का काही इथं बघावा काय करावं. अरे लाईट का बंद आहे? हा नाही मी बंद केली ना मला हाऊस आली. अहो काय बोलताय भाऊजी? बघितलं का याचं उत्तर? हा. असं असतंय दरबारीने. का असतं तर मी ऍक्टिंग करायचं का मग? अरे पण तुझी बारी होती ना. तुझ्या बारी मध्ये बंद पडले ना. तू बघायला नको का? मग मी मुद्दाम बंद पडला. आता मला वायरी कळतात का त्याच्यातल्या कोणत्या काय आहेत? हो, शांत बोला. अहो तुम्ही भांडायला आलेत का लाईट चालू करायला आलेत? कर मग चालू कळते तुला तू अहो, कर. भाऊजी ते आताच दमून आल्या. तुम्ही करू लागा. आम्ही फक्त बघायला आलो की एवढा वेळ झाले लाईट कशी नाही आली. नुसतं बघायला आले तुम्ही. आम्ही दमलो त्याचं काही नाही. नाही पण आताच पाऊस पडून गेलाय. पावसा पाण्याचं काय कारण आहे मी हात लावायचं? तुझा नंबर होता, तू नव्हता का लावायला म्हणजे पाहिजे? पाऊस पाणी मी चिटकू जाऊ दे मग. अहो भाऊजी काय बोलते असं आपशुभ नका बोलू. अहो मग कसं बोलतो ते दादा? अहो तुम्ही नीट तरी बोला. तुमच्यापेक्षा मोठा आहे भाऊ. मग मोठा असलं म्हणजे काय तुमचा मला आवाज खाली करा बरं का भाऊजी. तुम्ही लय शब्द वाढवायला लागलेत. अरे मोठा झालाय ना त्यो. बापच झालाय माझा. बाप आता झालाय. सोना समजून सांग जरा. मा बी लग्न झालंय आता. अयो बघ आता म्हणजे वहिनीला विसरलं भावाला विसरलं झालं लगेच लग्न झालं तर. नाही बरोबर लग्नाचाच गुण म्हणायला लागन यो. अरे 1 महिन्यात लग्न झालं घर फोडले हिने. लाज वाटाय बाय थोडीफार. तुम्ही काय म्हणता? दादा. काहीतरी बोलते का ह्यांना? बायकोला काय बोलायचं नाही. बघा बायकोला काय बोलायचं नाही. भाऊजी, इतक्या वर्ष मीच केलंय तुमचं सगळं हागणं मुतणं हे विसरू नका. हा वहिनी ते हागणं मुत नाही तर काढू नका. याचं काय ते बघा. बघितलं का? म्हणजे मी चिटकलो तरी चालेल. आहे का काळजी थोडीफार भावाची याला? म्हणजे मी चिटकू मग हिचं कपाळ उघडं करू का मी लगेच? अहो म्हणजे माझं उघडं होऊ द्या नका. म्हणजे नाही मला नाही जमणार ते. भाऊजी नियमन यांनी केलंय ना आता तुमची पाळी. आपण मला नाही रे जमत. तुला माहित नाही का दादा? करायचं. अरे आपलं असं हळूच हात लावून बघ आधी. करंट बिरंट बसतोय का? बरं मी काय म्हणतो ऐक मी करतो पण जर मला करंट लागायला लागला लगेच काठीने मग मला काढून घे बरं का. आता काठी कुठं गावायची? अहो बघू आपण इथं बघा, काय मागं, मागं. लागतं हा लगेच काढून घे बघ. हा हा चालतंय चालतंय. अहो, कशाला घाबरता? आहेत तुमचे भाऊ. हा, आहेत. मला पण सवय झाली पाहिजे भाऊजी. हा नाही मी करतो पण बरं का मग हा, लगेच हा. काढून घे. सोना हा हाय हाय मी हाय. कपाळ व्यवस्थित राहू दे तू. हा आयो, 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 आयो. आय, 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 आय. काय करंट बसला का त्याला? काय तर करंट बसला मग हात मोडला ना. बाई गं, लागलं का हो? घाबरतो मी. अयो आता त्योच म्हणला करंट बिरंट बसला तर काठीने आण. अहो भाऊजी पण तोडली ना काठी हातावर माझ्या. मी तुला काय म्हणलो दादा फक्त करंट बसलं काठीने असं काढ. तुला मार नव्हतं म्हणलो मी. म्हणजे करंट बसायची वाट बघत बसू का आता मी? ओ, तुम्हाला करंट बसला भाऊजी? मला हात सगळं लावून नाही दिलं त्यांनी. आता मला वाटलं करंट बसाय नको म्हणून मी आधीच आणलं. अहो, काळजी वाटली हो त्यांना भाऊजी. मला आता दवाखान्यात जावं लागेल माहिती का. नाही, दवाखान्यात जावं लागेल म्हणजे काळजी करावी तरी बॉम्ब नाही करावी तरी बॉम्ब. करायचं काय मी? हा आता मग त्याला मी काय चिटकून देऊ का?
असं कसं बोलता भाऊजी? चला जाऊ ना. किती लागले? लागू दे, राहू दे, ते माझं मी बघन. अहो मग आता कोण चालू करायचं? तुम्ही ते तुमचं राहू बघा. दे. आंबे हळद आहे ना घरी? हा हाय चला. तू मुद्दामून केलं मला माहितीये. तू का बघ, तू मुद्दामून केलंय. मुद्दामून मला केलं होय माहिती, मी? मुद्दामून केलं हा? तू. काही बोलतोय बघ, माझ्यावर खोटा आरोप घेतोय. मुद्दामून करायला मोकळा आहे का मी? बरं ऐका ना, हा ते गेल्यात. मला खरं सांगा ना, तुम्ही खरंच मुद्दाम केलं ना? नाही बाबा, आपलं तर तसं काय बी नव्हतं बरं का. सांगा की. गप्प चोरून ऐकत यो. सांगा ना, गेल्यात. आता एक काम कर, तू उघड खोक, मी काठी घेऊन थांबतो इथे. मी डोक्यात ड्रम घालीन तुमच्या. चला घरी. काय ग, तुम्ही खूप त्रास होतोय? नाही कशाचा तारा. हे घे, पाणी आणले. बस ना. हो, किती करता माझ्यासाठी. माझ्यामुळं कमून जीवाची दगदग करता हो एवढी. हे बघ, तू काही विचार करू नको. मी काय केले माहितीये का? आता आहे ना, तुला डायरेक्ट मुंबईला घेऊन जाणार आहे मी. चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधला एका. नको, कशाला? बरी आहे मी. नाही, काय नाही होत. काय होईल माहिती का? थोडा त्रास होईल, पण आपला आहे ना झाला इलाज तर तिथं. तुम्ही माझ्या सोबत आहेत. बरे होईन की मी. काय होतंय तेव्हा मला ठणठण येते मी. बघा आता पाणी पाजलं तर बोलायला लागले व्यवस्थित. मामांचा फोन आलता, म्हणले बरी आहे का आता तुझी तब्येत? होय. हा, मी सांगितलंय काही काळजी करू नका तुम्ही, सगळे व्यवस्थित होईल. त्यांना काळजी वाटते हो. आता आहे ना, जास्त बोलू नको तू. मी काय करतो, तुझ्यासाठी आहे ना चांगली पेज बनवली, घेऊन येतो मी. हो. हा, उगाच काळजी करतात. अरे सचिन भाऊ, व्यवस्थित बघतोच ना आता तू, चाललंय सगळं. वहिनींना कसं बरं वाटतंय का आता? काय सांगायचं तुला, आज सगळं उपाय करून दमलो, पण काहीच फरक पडा. बघतोय मी सगळं मस्त तुझी पळापळ धावपळ चालू. इकडं जा, या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा. फरक थोडा तरी पडायला पाहिजे ना. आता हे आजारच असा आहे, डॉक्टर तर म्हणले, पण तरी सुद्धा मी काय केलंय माहितीये का? मुंबईला एक आहे ना चांगला डॉक्टर आहे, सगळी जण म्हणतात एकदा तिकडे जा. अरे पण पैसे किती लागतील तिकडे जायचं म्हणलं? पैशाची काय काळजी करत नाही मी, आणि तो आता जवळचाच आहे. तुला खरं सांगू का? हां. वावर ऐकायला काढली मी. अरे वावर कोण निघतं का? वावर परत घेता येईल, पण माणसाचा एकदा जीव. हे बघ, नाही मला काही करून तिला बरं करायचंय. माझ्या डोक्यात बाकी काहीच नाही बघ. नाही कर, होईल, होतेल वहिनी बरं, पण जरा विचार करून कर सगळ्या गोष्टी. येऊ का मग? हा, एक काळजी घे तुझी आणि वहिनीची. सचिन भाऊ, सचिन भाऊ. कोण आहे? अगं बाई, बरं आहे का वहिनी? भाऊची तू कशाला तकलीफ करता? कसं काय येणं केलं? आता म्हणलं तुम्ही आजारी आता भेटणं. कसे आहेत? बरी. बरे आहेत ना? काळजी घ्यायचा. वय सचिन भाऊ कुठे गेलेत? असते नेतच, वावरात गेले असते ना. कामावर गेला ना, त्याच्या मागे डोक्याला लय ताप झाला. तुमचं बघायचं, घरचं बघायचं, हा ना. दवाखाना, लय टेन्शन घेतोय ग. बरं वाटतंय ना?
होय आता बरं आहे. जास्त काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बऱ्या व्हाल. तसंही सचिन दादा आपलं हे करतात ना, तुम्हाला वेगवेगळ्या दवाखान्यात नेतात, हे की नाही हो? हा तेवढं आहे. आता त्याच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं ते करतोयच. आता आजारच असा आहे तो बराच होणार नाही. म्हणजे असं डॉक्टर बोलले होते वहिनी, तसं मनाला नका लावून घेऊ. हो नाही भाऊजी, मनाला काय लावायचंय. खरी परिस्थिती कुठे लपती वय. अहो त्यांनी तुमच्या आजारपणासाठी दवाखान्याच्या खर्चासाठी हाय ते थोडं वावर बी ऐकायला काढलंय त्यांनी. हो काय सांगताय. आता सांगावं नाही तुमच्या समोर, पण जे नको व्हायला पाहिजे ते जर झालं तर पुढचं अवघड होईल ना. हो मला नव्हतं माहिती ऐका यांनी नाही ते पण माझा बोलण्याचा राग नका येऊन देऊ. हो नाही मी तुम्हाला एक सांगू का. मी त्याला बऱ्याच वेळा सांगितलं पण तो काय ऐकत नाही माझं. हा बोला की. तुम्ही त्यांचा दुसऱ्या लग्नाचा विचार मांडा सचिन भाऊ समोर. लग्न ते एकटे काम करून पण किती थकतात ना, आणि ते घर बघणार की बाहेरचं पाहणार. आणि आज ना उद्या तुम्ही नसताना आणि काही नसल्यावर त्याचं जीवन जगणं मुश्किल. म्हणजे माझ्या बोलण्याचा राग नका येऊन देऊ, पण जी परिस्थिती तेवढं सांगतोय मी. नाही बरोबर आहे तुमचं बी. तुमचं काय चुकतंय त्यांचा बी विचार करावा लागेल मला. नाही त्यांचं भरपूर जीव आहे तुमच्यावर, पण ज्याला जीव लावतो तोच नसल्यावर आणि सगळं काही गमवून बसल्यावर पुढं त्याचं अवघड होईल ना. नाही बोलते मी त्यांच्याशी. तसं मी लय वेळा म्हणले अहो त्यांना, नका दवाखान्याला खर्च करू. काय डॉक्टरांचं खरं आहे का. माझं काय दुखणं चालतच राहते. काय नाही वतन बरं झालं तर बरंच देवाकडे आम्ही प्रार्थना करतो. हे काय आणलंय तुमच्यासाठी. कशाला राहू द्या, तुम्ही आले तेच लय झालं बघा. म्हणलं सचिन भाऊ भेटतील ती नाही, मला थोडी गडबड होती. येऊ का मी. आम्ही येतो पुन्हा. अहो बस की. नाही काळजी घ्या, आराम करा, जास्त बोलू नका. चल काही टेन्शन घेऊ नका, येतो. वय वय येतो जरा काम. सावकाश. हा जातो सावकाश. काळजी घ्या. वय वय तुम्ही प्रसाद आणते. कशाचा. अगं देवाला गेलतो आज, त्याचा प्रसाद आहे. चला. किती करताय माझ्यासाठी. सगळे प्रयत्न चालू आहे माझे, तू काही काळजी करू नको बघ. अहो मी काय म्हणते, माझी शेवटची इच्छा म्हणून माझ्यासाठी एक गोष्ट करतान का. तुम्ही रडू नका बरं. मला तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघत बघा. मी म्हणते तुम्ही दुसरं लग्न करून टाका. हो तुमच्यासाठी ना, आपल्या लेकरासाठी तरी. हे बघ, पहिली गोष्ट तुला काही होणार नाही. माझे सगळे प्रयत्न चालू आहेत ना डॉक्टरांकडे. हो काय सांगता येते नशिबाचं. आणि डॉक्टरचं काय घेऊन बसलाय. बघा मी लय मनापासून म्हणते, अहो अख्खं आयुष्य पडले तुमच्या समोर आणि माझं काय. हो तुमच्या तोंडाकडे बघून हसत जीव सोडून बघा. मला सांगते दुसरं लग्न कर, आणि समज हेच जर वेळ माझ्यावाली असती, मी आजारी पडलो असतो, माझं काय झालं असतं तर तू केलं असतं का दुसरं लग्न. असं नका बोलू. मला का सांगते दुसरं लग्न करायला. हो अगं आयुष्य कसं काढायचं ते माझं मी बघल. आहेच ना तू शेवटपर्यंत सोबत. आणि नसली तरी काय झालं, माणूस असला नसला तरी त्याच्या आठवणी सोबत असतात. अगं ह्या अख्ख्या घराला तुझी साथ आहे. प्रत्येक सुखदुःखाचे क्षण तुझ्या सोबत भोगलेत मी. मग आता तू गेल्यानंतर मी का दुसऱ्याचा विचार करायचा. असं नका म्हणू. माझं लय जीव आहे तुमच्यावर. आणि
आपल्या लेकराकडे कोण बघायचं? मी खंबीर आहे मुलांकडे बघण्यासाठी. काही झालं तरी त्यांना काही कमी पडून देणार नाही मी. हो, पण दुसऱ्या लग्नाचं आणि काही वेगळा विचार तू मनात पण आणू नको. तसं नाही हो. बाप म्हणून तुम्ही सगळं करता, पण पोरांना आईची माया भेटलीच पाहिजे की. आणि मला माहिती तुम्ही नाही काय कमी पडू द्या ना. नवरा म्हणून सगळे कर्तव्य पार पाडलं, पण कमीच पडलोय मी कशात तरी. त्याच्यामुळेच तुला वाचू नाही शकलो. असं नका म्हणू. नाही हो, तसा विचार नका करू. तुम्ही नाही कमी पडले, पण आता मलाच माझं मन खायला लागले. माझ्यामुळं तुमचा संसार अर्धवट राहतोय हो. आणि कितीक वर्ष झालं आपल्या लग्नाला. लोक काय म्हणतात? लोकांचा विचार करायचा नाही आणि तू पण काय विचार करू नको. मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहील. नाही, माझी शपथ घ्या तुम्ही लग्न करता. मला बाकी काय माहित नाही. मला तुम्हाला सुखात बघायचंय. घ्या माझी शपथ, घ्या बरं. हो ऐका. हे नाही ऐकायचे. काय माझा जीव गुंतला यांचा. लेकराचा तरी विचार करावा. कोण समजावणार या माणसाला? अहो, साखर लिहिली का? लिली, पण यावेळी खर्च जास्त झालाय बरं का. कसं काय हो? काय आता मध्ये नाही का ते आपण सामान आणलं होतं ते दवाखान्यात नाही का आत्याला पोचवलं होतं. चालायचं आता, तिला तरी कोण मदत करणार. जाऊ द्या, होत राहते. पुढच्या वेळेस जरा आपण बेतानच बघू जरा. आणि ते सोनासाठी तिला तरी वेगळा शॅम्पू लागतो अहो. हे असले फाजील खर्च टाळा म्हणावं थोडं त्यांना. पण जाऊ दे, काय बघायचं एवढं. लहान आहे तिला तरी काही करायचं. आणि भाऊजींचं पण थोडंसं ते त्यांना लागतं, ते थोडंसं ते काय जिमला जायला ते हे करतात वाटतं. मला म्हणले मी जिम जॉईन करतोय. अगं ते ना दर महिन्यातून एकदा जॉईन करतोय. त्याचं काय खरंय. जाऊ द्या. आणि तसं पण माझ्या लेकराला काही पण कमी पडलं तरी मलाच बघावं लागणार आहे ना ते. हे चांगलं केलं बरं का. पण ऐका ना, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. म्हणजे तुम्ही पण बघतायच दादाचं पेन जरा जरा वाढतच चाललंय. मला असं वाटायला लागले. आणि एकदा दोनदा ठीक आहे हो, मला असं वाटलं लेकरू आहे समजून घे. पण नाही हो. आणि मला पण त्याला काही बोलता येत नाही. म्हणलं तुम्ही जरा लक्ष दिलं तर. काय गावातल्या लोकांकडनं पण माझ्या कानावर विषय आलाय. काय बोलता? पण मला वाटलं नाही का की एकदा दोनदा चुकीच्या संगतीमुळे झाला असेल. पण नाही हो, तशी ती पोरगी लय समजूतदार आहे ना, ती घेईन समजून त्यांना. पण काय आहे, मला असं वाटलं होतं लग्न झाल्यावरती होईल सगळं नीट. उगाच त्या पोरीला त्रास नको, मला असं वाटतंय. बाकी काय नाही, शेवटी ती आपली जबाबदारी आहे ना. हे बघ, तो काय पूर्ण वाया नाही गेला. तो पितोय थोडाफार दारू ना. मी काय करतो आता त्याच्याशी एकदा नीट बोलून बघतो. आणि ना त्याची तयारी असेल ना. नाही पण व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत जाईपर्यंत एवढं तर तो काही करत नाही. अहो नाही, पण कसं आहे, आपलं लेकरू आहे, थोडक्यात आवर घातला म्हणजे बरं. लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा. आणि दुसऱ्याचं लेकरू घरात करून आणलंय आपण, ती आपल्या आता सुनासारखीच आहे की नाही. बरं चालतंय, मी काय करतो माहिती आहे का, एकदा आहे ना निवांत त्याच्याशी बोलतो या विषयावर. समजून सांगितलं तर ऐकन तू. बरोबर. ही यादी राहिली आपली. यादी हा तिचा शॅम्पू लिहायला विसरू नका बाई. लिहिलाय, पहिला लिहिलाय. हा. आणि मध दादासाठी. तुमच्यासाठी काय लिहिलंय का नाही? माझ्यासाठी बडीशेपची पुडी. काय? मग आता तेवढंच तर खायची सवय आहे मला. बरं चहा टाकते मी. काय हो रोज रोज पिऊन येताय तुम्ही?
काय करणार मग? अरे डोक्याला टेन्शन आहे रे माझ्या. काय टेन्शन आहे तुम्हाला? इथं माझं टेन्शन दिसत नाही तुम्हाला, स्वतःच टेन्शन दिसतंय. अरे तेच म्हणलं ना, आता बघ तू मला एवढं जीव लावते, एवढं सगळं माझ्यासाठी करते, आणि मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही का? ते जरा मला टेन्शन आहे माहिती. तेच ना, तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही. मला छोट्या छोट्या गोष्टी त्या दादा वहिनीकडे मागावं लागतात. अगदी पावडर सुद्धा म्हणलं ना तरीही त्यांच्याकडे मागावं लागतात. काहीही मला लागलं तरी त्यांच्याकडे मागावं लागते. तेच तेच टेन्शन मला आलेलं आहे. अरे कवर राहायचं आपण, असं बेकारवाने राहायचं का? त्यांच्या जीवावर जगायचं का आपण? मग तेच तर ना, सगळं आपलं असून पण आपल्याला काही मागता येत नाही. जेव्हा त्यांनी देतील तेव्हाच घ्यावं लागतं या. म्हणजे कसं वाटतं भिकाऱ्याकडे 17 वेळा दादा मला हे द्या, दादा मला ते द्या, 17 वेळा त्या वहिनींच्या मागं 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 करावं लागतंय काय हवं असेल तर. तुला माहिती आहे का, मला त्या गाडीत पेट्रोल जर टाकायचं म्हणलं का, मला त्या दादाला मागावं लागतं. दादा दे रे 200, दे रे 300. म्हणजे मला लायकी नाही का घरात काही? मग ते तुम्हाला कळलं पाहिजे ना, तुमचा अधिकार आहे ना पूर्ण. पण त्याने त्याला आता कळलं पाहिजे, मोठा झाला ना, त्याला हाकलायचं भाग नाही का? याला तर लग्न करून दिलंय, याला एक बायको आहे, याच्याकडे 5-50 असे 1000 रुपये देऊन टाका आठवड्याला. एवढे पैसे का जाळायचेत का? माड्यावर न्यायचेत वय त्या दोघांच्या? हा, तुम्ही बरोबरच बोलताय. त्यांना तेवढं कळत नाही वे, मोठेत लहानांची काळजी घ्यायची तेवढं काही कळत नाही. पैसे द्यावा, हे करावं ते करावं, सगळं स्वतःच्याच ही करून बसल्यात. स्वतःच्या हवाली करून बसल्यात. नाही नाही, असं वाटतंय ना, हे सगळे ना ह्यांचं काय असेल प्लॅन, सगळं स्वतःकडे ठेवायचं ना आपल्याला असं वाऱ्यावर सोडायचं. मला तर तसंच वाटतं ना, सगळं या दोघांना लुबडायचंय. हा, मला वाटतं ते लुबडून ना वहिनीच्या घरी पाठवत असेल, सगळं भिकाऱ्यांना ना कमी पडलेलं आहे सगळं. बरोबर बोलता तुम्ही. तसंच आता पाहिजे. लुबडून बिबडून देणार नाही. मला बी अधिकार आहे का नाही माझा काही? अरे माझ्या बापाचं बी आहे ना, त्याचं एकट्याचं बापाचं आहे का ते? बरोबर आहे की, माझ्या पण सासऱ्याचं आहे, त्यांच्या एकट्याचं थोडी नाही. अहो ऐका की, मी काय म्हणते, काय म्हणते? मला असं वाटतं आपण वाटणीच मागितली पाहिजे. आपण आपलं ना जे आपल्या इच्छाला येते ना ते घेऊन वाहिलेलं राहू. आपण खुश तरी राहील. आपल्याला जे पाहिजे ते आपण स्वतः तरी आणू शकतो या. बरोबर. माझ्या डोक्यात तेच विचार चालू आता हा, की आज जे होईन ते होईन ना, हार नाही पार. जेवढं माझ्या वाटायचं आहे ना, तेवढं मला पाहिजे. बरोबर आहे, आणि मला पण पाहिजे. अरे जे माझं आहे ते तुझंच आहे. हा, मग ऐका ना, मी काय म्हणते, वेळ कशाला लावताय? अजून घेऊ ना काय घ्यायचंय तो निर्णय. आत्ताच्या आत्ता घ्यायचं. हा, डोक्याला लई ताण होते. ते दादा ते वावरात जायचे आत ना, आत्ताच्या आत्ता ते सगळं घेऊन टाकू लगेच. जे म्हणजे माय एकटाच बापच आहे का? हा, आपलं पण माय बी बापच आहे. चल तू माझ्या संग राहा, घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. तो नवरा अजून जिवंत आहे, खंबीरपणे उभा आहे. चल चल. चल वा पुढे चल. चल तू काय असणार ना, आत्ताच्या आज जेवण ते पाहिजे. दादा दादा. अरे बरं झालं तू आला. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. म्हणजे आम्ही तुझ्याकडून तुला तर आमच्याशी महत्वाचं बोलायचं. बरोबर आहे ना, कुत्र आहे ना मी दारू पाळलेलं. दारू पिलोय तू आज पण? दररोज पिणार मी दारू. अहो काय कालवा चाललाय दादा? काय नाही, बरं झालं तुम्ही बी आले. मला एक महत्वाचं बोलायचंय तुला. ते माझा हिस्सा मला दे, मला वाहिले राहायचं. काय? कसला हिस्सा? दारू प्यायला लागला ना, आता भावाला हिस्सा मागायला लागला का तू? लय मोठं झालं रे. अरे आपल्या वडिलांनी काय सांगितलं होतं माहितीये का तुला? शेवटपर्यंत आपल्याला एकत्र राहायचं, असा मरताना शब्द दिलाय बापानी. हे बाकीचं मला माहित नाही, मला माझा हिस्सा दे. चल. काय केलंस तू? अरे तू दादावर हात उचलला, तुझ्या लाज नाही वाटली का रे तुला? आणि कसला हिस्सा रे? कसला हिस्सा मागतोय तू? तुला हिस्सा पाहिजे ना, जा तुझ्या बापाकडे माग जा. जे माझ्या बापाचं तेच मागवतो वहिनी. तुझ्या बापाचं? कोणत्या बापाचं तुझ्या? हा, तुला माहिती तरी आहे का तू कोण आहे? नाही बस झालं, इतके दिवस तुमच्यामुळे गप्प बसले मी. आता नाही सहन होत मला. केव्हा सहन करायचं याच? आता मला बोलूच दे. तू आहे ना, तू रस्त्यावर पडला होता, रस्त्यावर. अरे तुझ्या जन्म दिलेल्या बापाने टाकून दिलं तुला. ह्या माणसाने घरच्यांच्या विरोधात जाऊन तुला घरी आणलं, तुला लेकराप्रमाणे वाढवलं. अरे आमचं लग्न झालं, त्यांनी सांगितलं की आपल्याला लेकरू बाळ नको बरं का, ह्यालाच लेकराप्रमाणे वाढव, ह्याला मोठं कर. आणि तू ह्यांना हिस्सा मागतोय? अरे तुझ्यासाठी अख्खं आयुष्य कसं घालवलं तुला नाही माहिती रे. या माणसाने समाजाचा विचार नाही केला. तुला हिस्सा पाहिजे, आणि तू काल नाही आली ह्यांना समजून सांगायचं सोडून हे असलं कान भरवते. काय कमी केलं ग तुला?
अगं ह्या माणसाने तुला पोरीप्रमाणे धरलं ग, कधी भाऊजाईसारखं सुनासारखं नाही धरलं. आणि तुम्ही त्याच्या हात उचलत. दादा चुकलं माझं, जे माझं नाही मी ते मागत होतो. तू सांभाळलं हेच तर माझ्यावर लय मोठे उपकार झाले. माफ कर. हिस्सा पाहिजे ना तुला? नको. अरे अख्खं घरदार तुझं आहे, माझ्यावर तुझा हक्क आहे. काय पाहिजे ते घे ना, नको. पण 10 रुपये हिस्सा मागू नको परत. आणि तुला माहिती मी काय वेगळं दिलं नाही तुला? दारू पिऊन वावर इकशीन, पुढे तुझी पोरं बाळ काय खातात. अरे तुझ्या पोरांचाच विचार करून मी तुला वेगळं देणार. बघितलं? माफ कर मला. अरे दाद्या, अरे असं नको करू रे, उठतो. अरे अजून पण हा भाऊ तुझाच विचार करतोय बघ, तुझ्या लेकरांचा विचार करतात रे. मला माफ करा, मी उगीच काय पण त्यांना बोलले म्हणून ते बोलले तुम्हाला. झालं ते झालं आता. हो साहेब, साहेब नमस्कार. शिंदे. बसा बसा. ते तेवढं बघा ना आपल्या त्या कागदाचं. हा तुमचं म्हणलं होतं बरं का मला, ते काय प्रकरण आहे ते करायचंय. तेवढ्या एकामुळे गोष्टीमुळे अडून पडलं हो सगळं. करतो, सरकारी काम आहे माहिती ना तुम्हाला, दमानी चालायला लागते जरा. तुमच्या एका कागदामुळे नडलंय हो. करतो म्हणलं ना करतो, त्यासाठीच तुम्हाला इकडं बोलवलंय मी. कसं आहे माहिती आहे का, ही टॅबला खालचं काम आहे. टॅबलावरलं काम असलं ना की काय नाही, पण टॅबला खालचं काम आता नाही करता येत ऑफिसमध्ये. त्यामुळे म्हणलं घरी या, काय असेल ते बघून घेऊ. हा तरी किती रुपये द्यावं लागते ना? 1,500 रुपये देऊन टाका, तुमचं काम उद्या आहे ना, ती फाईल मार्गी लावतो मी. एवढे नाही, मी 1400 देतो ना, 100 यायला लागतील ना. मग काय शिंदे तुमचं, हा आला का तुम्हाला 2-1 लाख रुपये लोन मिळणार आहे आमच्या एका सहीवर. आम्हाला नको का थोडंफार? हा 1,500 द्यायला तुम्ही काय तक तक करताय? सध्या खरंच नाही माझ्याकडे तेवढी बी नाही, मी उसने आणलेले तो. या बघा, पैसे द्यायचे तुम्हाला तर द्या, नसन द्यायचं तर तुम्ही चालू पडा. काय ते मला जमणार नाही कामाचं. काय तुम्ही रडता हो नुसतं? हा 2-2 लाख रुपयाची तुमची कामं प्रकरणं करायची आम्ही, तुम्ही लाखा खुशाल 5-50 रुपयाचा विचार करता. द्यायला लागतंय थोडं, प्रेम जिव्हाळा ठेवायला लागतोय. हा बरं हे धरा 1,500 आणि तेवढं नक्की करा बरं. हा मी जाईन कस तरी माझ्या पद्धतीने. मग उद्या येऊ साहेब हा ऑफिसला? हा या, सांगतो मी तेवढं. काय मी नसलो तरी आहे ना, सांगून ठेवतो मी. कुणी तुम्ही पाठवून द्या तिथं, तुमची फाईल सरकून टाकतो पुढे. लय उपकार होतील साहेब. चालते चालते, येतो. हा हा हा. अहो लय कामात आहे का? बोल बोल काय? अहो ते गवत आणायचं होतं, तेवढं घेऊन येता का? काय मला जरा ना कणकण आल्यासारखं झालं. अहो अरे गाड्याला सांग ना, मग काय झोपा काढते काय ते? अहो ते आला असतं तर तुम्हाला कायला सांगितलं असतं, ते नाही आलेला आज. नाही आला ना, मग तू काय असेल ते खायला घाल गुरांना आजचे दिवस. अहो मला बरं नाही वाटत आहे, घरची कामच मी कशी कशी केलेत आणि मला असं हातपाय गळून गेल्यासारखं झालं आज. काय होईल तुम्ही केलं तर? तसली कामं मला सांगू नको. काय तुम्ही बायकांची कामं मी करायची का रे आता? घास कापून आण गुरांना, मका कापून आण. एक तर जे आयला मी माणूस कळे, सरकारी नोकरी, आणि मी असली कामं केल्यावर नावं ठेवते ना लोक मला. लाज वाटते असली कामं बायकांची करायची मला. काहीतरी उगे. अच्छा, म्हणजे ही कामं करायची तुम्हाला लाज वाटते आणि ते मग अशी तुम्ही करत होते ते काम करायची तुम्हाला लाज नाही वाटत का? ते काम छान वाटतं का तुम्हाला? मलाच लाज वाटायला लागली आजकाल तुम्हाला माझा नवरा म्हणून घेण्याची. आणि कसला सरकारी नोकर हो? कसला सरकारी नोकर? म्हणजे तुम्ही जनतेची सेवा करणारा नोकर. तुम्ही नोकर आहात तर तुम्ही नोकर नाही होत, तुम्ही त्यांच्यावरती रुबाब झाडायला लागले. ते पाहिलं ना मी मगाशी, ह्या 4 पैशासाठी. आणि कोणाकडून पैसे घेतले? त्या शेतकऱ्याकडून, गरीबाकडून. अहो त्यांच्या जीवावर तुमचं पोट चालतंय.
आणि तुम्ही मला म्हणते मला लाज वाटते. खरं तर ना तुमची लाज ना मगाशी वाटायला पाहिजे होती तुम्हाला. शर्मेने मान खाली जायला पाहिजे होती तुमची, पण तेव्हा नाही तुम्हाला लाज वाटली. आणि हे करतोय सगळं तुमच्यासाठीच करतोय ना मी. आमच्यासाठी हे असं? अहो असे गरिबाचे शाप लागतात आपल्याला. गरिबाचा तळतळाट घेऊन नकोय आम्हाला हे सगळं. जर तुम्ही अशाच पद्धतीने हे जर वैभव आम्हाला देणार असाल तर तुमचा 1 रुपया पण नको. मिरची तुकडा घालून जरी तुम्हाला आम्ही सुखात ठेवता आला ना तर ठेवा, नाही तर नका ठेवू. आणि आमच्यासाठी करताय म्हणे. कशी लेकरं सुखाने राहणार हो आपली? हा अगं पण मी नाही केलं तरी कुणीतरी करणारच आहे ना. अहो कुणीतरी करणार आहे, पण चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून तरी करा. आपणच चांगलं पाऊल नाही टाकलं तर दुसरं काय टाकणार आहे? कुणीतरी चुकीचं वागते म्हणून आपणच चुकीचं वागायचं. आणि म्हणे तर काय सरकारी नोकर, ही तुमची सरकारी नोकरी? काय आदर्श घेणार आहे तो पोरं? आणि काय मी किती अभिमानाने सांगते लोकांना, बाई माझा नवरा सरकारी नोकर आहे, जनतेची सेवा करतो. आणि काय तर जनतेला पायापाशी बसवतो. बघितलं ना मग अशी मी. अहो स्वतःच्या बायकोला तुम्ही इज्जत देत नाही घरात. माझं एवढं दुखत आहे, तापणी फनफनले मी, तरी पण मला म्हणताय तू शेतात जा. अहो रोज तर करतेच मी, पण एक दिवस काय बोलू तुम्हाला मी. लाज वाटायला लागली मला तुमची. सरकारी नोकर नाही आहेत तुम्ही. तुम्ही ना सगळी सत्ता स्वतःच्या हातात घेतलेली आणि जनतेला तुमचा नोकर केले. राहू द्या, तुमच्याकडून कसली अपेक्षा करायची. टाकतो म्हणलं, तू लय किरकिर किरकिर असते बाई. घरी बी सुखाने बसून देत नाही तू. सुखाने बसायचं नाही तर घरी माझे काम आहे ती माहिती का. तुम्ही ते आकड्यात टाका, पाणी नाही म्हणून लय ताण होते माझं. मग माझे काम नाहीत का? मग आता हेच काम करीत बसू का? आलाच तो वायरमॅन, त्याने टाकला असतं ना. तुम्हाला माहिती का घरी किती त्या पाणी नाही म्हणून कपडे पडले ती, भांडी पडले ती. संध्याकाळी पुण्याच्या लेकरांना अभ्यासाला त्रास होतोय. तुम्हाला कधी कळायचो? आपण आता पावसा पाणी दिवस आहे, कसं जरा अवघड जाते ना, ओललंय सगळीकडे. ते मला काय सांगायचं नाही, काय होत नाही. तुला जरा माहिती काळजी आहे का नाही रे? मग हाय की बांबू कशासाठी? बाम तुला तर मग तुला माझ्या थोडाफार जीव असताना तरी तू म्हणली असती बरं जाऊ द्या नका जाऊ, ते मी माझं बघून कुठून आणायचं नाही. किरकिर किरकिर टाका, लाईट नाही लाईट नाही लाईट नाही. आता माझ्या हातात आहे का ती? मग बरोबर आहे ना, आता टाक की. तुम्हाला काम करायची नाहीत, मला करायची ती. मला ताण होतोय. चला. हा चला चला की किरकिर करू ना. तुझं एक दिवशी एक किरकिर पाहिजे माझाच वाटोळं व्हायला बसलं माहिती का. काय वाटलं होणार आहे तुमचं? हा काय वाटोळं होणार? मग तुझे काम तू बघायचे ना, मला काय काम धंदे नाहीत का? एवढंच करू का? आकडे टाका, वायरी टाका, हे करा ते करा. हे काम तुमचे, माझं नाही. हा हे काम तुमचं. अरे कुठं निघाला छकाटा टाकून? ते लाईट गेली ना, मला डीपीवर ते टाकून यावं जरा. अरे हा त्यासाठीच मी तुझ्याकडे येणार होतो. सरळ आहे ना आपण वायरमॅनशी बोलू. ते नको तुझा आता पावसा पाण्याचा. एवढा टाइम आहे का वायरमॅन कधी येणार आणि कधी टाकणार? काय होतंय त्याला, असं गेलं ना असं टाकणार. अरे बाबा करंट बिरंट बसल्यावर जाशील मग. करंट बिरान मला लहानपणापासून वायरिंग सगळं खेळतोय मी, मला करंट बसून होय. अरे पण कशाला आपण आहे ना वायरमॅन साहेबांना बोलू, ते लाईट बीट घालवते मग करू ना ते गोठा. काय गरज लाईट घालवायची? जायचं एक तर फ्यूज उडवली नाही तर ते काय तार तुटल्या असं टाकून येतं लगेच 2 मिनिटाचं काय मी. ऐक जरा माझं वहिनी सांगा तुम्ही तरी. कशाचं काय भाऊजी, माझं काम लय पडले. हा आणि काय होत नाही करंट बिरंट तसं काय नसतं, अफवा आहेत ते, लागत नाही. जा बाबा तुझा काळजी नाही करायची, बिंदास आलो मी टाकून, तुम्हाला बी लाईट येईन. चला. चल ग तू सोबत राहा फक्त माया. हाय तुमच्या सोबत. चल लवकर. तुझी ना लई कटकट असते माहिती का. काम धंदे सोडून द्यायचे आणि हेच करीत बसायचं. हा हा करा लवकर. हा कोणती तीच पडलेली आहे का? हा दगा दिसती. नाचायला लागले. नाचताय काय? ह्याला काय झालं? काय सांगितलं? आकडे टाकवलं तर वहिनीची टाकलंय ते. आहे का शुद्धीत? हा आणि हे बघा चिट टाकल्यावर असं डायरेक्ट नसतं धरायला जायचं. आता मी काय केलं, असा शर्ट धरायचा, जे मोकळा आहे का असं धरायचा फक्त, वाढायचा माग. वाचलं बरं का? वाचलं. अरे पण तुला काय गरज होती एवढी? हा आणि तुमची बी काय किरकिर चालली हो मागासपासून बघतोय त्याच्या माग. एक दिवस नसन मिक्सर तर हाताने वाटा ना वाट्यान. भाऊजी माझं चुकलं. काय चुकलं? पावसा पाण्याचं त्याला खुशाल लाईट. आणि तुला तरी काय कळतं का? इथं तुझं काय काम आहे रे डीपीवर जायचं?
वायरमॅन बोलवायचा ना एखादा चांगला. मला वाटलं 5 मिनिटात टाकून मोकळं. हातानं कुकू घालवलं असतं बाई मी. 5 मिनिटात मी आला असता ना तू. बरं झालं तुम्ही आले, मला वाचवलं. नाही मला वाटलंच होतं, तरी शंका आली. मी याला म्हणलंच होतं ते चाललंय डिप्यू, चल बघून येऊ काय करतोय. आम्ही यायला तू चिटकायला एकच टाइम झाला. 4 पैसे वाचवण्याच्या नादात गेला असता वर. अरे पैसे पण नाही बाबा, ते वायरमॅन लोक फुकट कामं करतात आपली, त्यांचं कामच येते. पण आपण निदान सांगायला नको का त्यांना? बरं पावसा पाण्याची लाईट घालून काम करतात. तुझी लाईट घालवली होती का आता? नाही. मग बसला ना चिटकून. असला आगाऊपणा करायचा नाही लाईटीच्या बाबतीत कधी. कळलं का? इथून पुढे किरकिर न करू. तू किरकिर भावली असते आता, माहिती का? चला आता घरी चला. बसलंय चिटकून मोकर. मरता मरता वाचलोय. जाऊ होईनी. चला चला ते राहू द्या, पडू द्या, ठेवा तिकडं. तुम्ही चला. अरे कोणी दुसरं येऊन चिटकन तिथं परत. नाही चला चला. अगं सोनी, तुला किती वेळा सांगितलंय जरा मेकअप कडे लक्ष कमी दे, घराकडे बघ. त्याला पाणी बिनी मार ना. मारते की हो. काय मारते? नुसतं मेकअप करत राहते. परत चिरलं बिरलं घर काय परत काय म्हणशील? असं कसं बांधलंय तुम्ही घर? मारते, रोज मारते, तुम्हाला दिसत नाही. हा मला दिसत नाही. मी का डोळे झाकून बघतो? मला माहिती तू नुसतं टीव्ही बघते आणि मेकअप करते. हा मारते मारते, आता मारते थोड्या वेळानं. थोड्या वेळ मार, जरा लक्ष दे. आणि जरा तुझ्या आई संग बोलायचं जरा कमी कर. मी आहे ना, माझ्याकडे बी लक्ष देत जा ना. हा तुम्हाला सारखी माझी मम्मी दिसती. मग मम्मी दिसते म्हणजे तुम्हाला कधी विचारलं का? कधी मला फोन लावला? तुम्ही कधी जेवले का? कामावर गेलो कधी मला विचारलं का कुठे आहेत कसे आहेत? तुझ्या तुम्ही पण केला पाहिजे. तुम्ही करता का कधी? बस तुझ्या आईला 5-5 मिनिटाला फोन लावते तू. जर माझ्याकडे बी आणि घराकडे बी लक्ष दे. हा देते. हा नाही तर तुझी आई काय म्हणली होती? घरनादार मग मी कशाला पोरगी देऊ? आता बांधित होतो त्याच्याकडे लक्ष नाही. हा देते. आणि तरी माझी आई खरंच बोलली होती. हा बोलली होती. मग आता हे काय बांधलंय? मग आता बांधलंय ना, लग्नानंतर पार 2-3 वर्षानंतर. कधी का असं ना बांधलंय ना. हो बांधलंय. मग तुझ्या आईकडे तेवढं तरी होतं का? आता माझ्या आईकडे जायचं नाही. तुझ्या आईकडे तसं बी मला जायचं नाही. एकदाच झालं आलतो तुला न्यायला, तीच लई मोठी चुकी झाली माहिती. हा काय आला आता? कुठं काय झालंय? तुम्ही तिकडं तोंड केलं म्हणून मी गप्पा बसले. हे तोंड बघू बघू काटाळा आला का आता? म्हणलं आता दुसरं जसं नवीन घर बांधलंय का तसं नवीन काहीतरी आणू. नाही असं सहज नवीन नाही म्हणजे नवीन अजून एखादं बांधू असं म्हणायचं होतं. हा ना? नाही मला दुसरंच काहीतरी वाटलं. नाही नाही दुसरं कशाला? मला तुला सोडून कोण आहे दुसरं? असू शकते कोणतरी बाहेर. नाही नाही माझं काय बाहेर एवढं नशीब कुठं आमचं. हा नशीब. हा म्हणून तिकडं तोंड करून काहीतरी. नमस्कार वहिनी. नमस्ते भाऊजी. हा काय चाललंय मग वहिनी बाकी? निवांत. घराबिराच कसं काय काम चालू आहे ना? हा चालू आहे. मला विचार ना. चालू आहे ना. मीच अरे तुला काय विचारायचं आहे? वहिनी लय दिवसांना भेटले त्या वहिनीवर बोलतो की. चांगलं चाललंय भाऊजी काम. चाललंय ना. बाकी काय नवीन साडी घातली? हा मीच घेऊन दिली ना साडी. मला विचार ना केवढ्याला आणली, काय आणली, मला विचार ना. तुला विचाराय अरे वहिनीवर बोलू दे. वहिनीवर बोलतोय मी. वहिनी बाकी काय मग? निवांत चालले. तुमचं कसं आहे भाऊजी? एकदम मस्त चालू आहे बघा काम धंदा. हा ना? कधी मध्ये येत जाऊ की इकडं. तुम्ही येतच नाही. नाही अहो कामाच्या यानं मला टाइमच भेटना झालाय. आज म्हणलं खास वहिनीला भेटून या जाऊन. हा ना बरं झालं आल्या. आलात तर आता जेवण बिवण करून. जेवण कशाला? नाही आज काय किराणा संपलाय ना आपला. जेवण बिवण नाही नंतर. आणि तुला मी चारीन ना बाहेर वडापाव बिडापाव काहीतरी असं ना खाऊ घालीन, आहे का नाही? नको भाऊजी, मी बनवते घरी जेवण. कशाला जेवण बिवण काय? अरे घरी बनवलं असं ना काहीतरी. हा वहिनी एकदम चापून चुपून जेवण बनवा बर का. हा, मस्त. अगे घरी बनवलं असं त्यांच्या. कशाला वगैरे आपल्याकडे काम आहेत ना ते. पण अहो ते आपल्या इथं आलेत ना, मग बरं तर काय जाते ह्याची ना भाऊजी. वहिनी आमच्या गुणाच्या आहेत त्या. वहिनी आज तुम्ही लय झाक दिसताय. हा ना, थँक्यू भाऊजी. फोटो काढूया का आपण एक? फोटो बिटो राहू दे. ते खरंच आंधळ आहे. तुला काय चांगले आणि वाईट गोष्टी काही समजतात का नाही तुला? म्हणजे तुम्ही मला वाईट म्हणताय वय? तुला नाही ग, म्हणजे घरी जावं म्हणलं त्याला, असं म्हणलं मी. अरे एवढ्या दिवसात मी तुझ्या घरी आलोय, पाहुण्याचा पाहुणचार करावा असलं काय नाही. अरे वहिनी लय दिवसात गाठ पडल्या, जरा आमचं होऊ दे की चांगलं बोलणं चाललं. होऊ दे की म्हणजे? होऊ दे का म्हणजे काय? होऊ दे माझ्यासमोर होऊ दे काय म्हणजे काय? तसं काय म्हणजे तुला काय? बघा वहिनी ह्यानं काढला घाण अर्थ. ह्याची सवय जायची नाही. वहिनी तेवढ्या आमच्या कशी काय तुझ्या पदरात एवढी चांगली बायको पडली मला तेच कळलं. अरे मला काय त्याला नशीब लागतं, नशीब माहिती का? वहिनी तुम्हाला ही नवरा मजा आहे का नाही? एकदम घाण माणूस भेटला, ह्याचा काय उपयोग? घाण कोण घाण? का तू काय चव घालतो काय माही? अरे मग तुला चुकून बायको एवढी दिकणी भेटल्या. तुला शहाणा गुणाचा, तुला भेटली असते ना मग बघितलं असतं. बरोबर बोलतात भाऊजी तुम्ही. कधी माझं कौतुक करता भाऊजी, किती मस्त कौतुक करतात. गा बसाव तुम्ही. बोला भाऊजी तुमच्यासाठी काय बनवू? वहिनी आपला मागाचा मटणाचा बेत करा. मटणाचा बेत? हा मग बरे. ओ जावा ना,
मटण घेऊन या. का आणू? मटण. जा जा तू मटण घेऊन ये तर वहिनीन मी गप्पे शप्पे लढायचे गप्पे शप्पे व्हाय तिकडे नाही कशाला मटण बिटन नको काय तू जा रे भाऊ घरी, मला काम येतलंय आणि वेळ नाही आम्हाला, आपलं घरचं बघ तू जा रे, मा डोकं फिरायच्यात जा. वहिनी ह्याच्या नादीला लागू नका तुम्ही. ह्यो माणूस असला बादाडा माणूस आहे, अहो जिंदगीत एखाद्याच्या हातावर पाणी सोडणार नाही. हा जाऊ द्या, त्यांच्याकडे नका ध्यान देऊ, मी करते स्वयंपाक. ओ जावा की आणा की मटण. त्यांच्याकडे ध्यान नका देऊ म्हणजे, त्यांच्याकडे ध्यान नका देऊ म्हणजे हे कोणासाठी चालू आहे सगळं? हे भाऊजीकडे गप्पा मारत हे आहे का काही? हा आहे का? तू अन्नीट आहे का त्या संग गप्पा मारती? पण एखाद्याला जेवण चाललं तर काय जातो बरं? अगं तसं नाही, तू तुलाच गोड गोड नाही बोलत, जेवढे आहेत नाही तर सगळ्या बायां सांगा असं गोड गोड बोलतो माहिती का? त्याच्यामुळे त्याच्या नका नाही लागलं. मी आहे ना, मी तुला दिसलो कधी इकडे तिकडे नाही ना? नाही. आणि मग वहिनी तुमचा नवरा आहे का नाही संशयी मनाचा आहे, तुम्ही काय करा ह्याला डिवोर्स देऊन टाका. डिवोर्स. ओ काय हो भाऊजी तुम्ही काय बोलता? ते कुत्र गेले बघ आतमध्ये, कुत्र गेले ते हाकल हाकल, ते कुत्र बघ, ते कुत्र घाण करी सगळं. वहिनी बर का आणायला वा. हा ते बघ, तुला ना मटण ना चांगलं चालतो आणि तुला माझ्या घर झालं ना चहा आणि आंघोळ घालीन मी, टेन्शन नको घेऊ. जा आणि जंपर देऊन थोबड नको दाखव. हा आहो कुठे हो कुत्र? गेलं की हाकललं की मी, हक्कलला तुला दिसलं नाही वय? नाही. आणि अशी कुत्री येत राहते हा. आणि काहीतरी घाण बिन करते बघ, लक्ष देत जा. हम्म. अरे बघ गेलं पळालं बघ. हा हा बरं. लक्ष दे, इकडे जाऊ का? हा देते. कुत्रे बित्र्यांकडे सांभाळ, कुत्रे वाईट असतात, हा मटण मागतात बघ.